ज्या दिवशी प्रॉपर्टी कार्ड वाटप न करते इथंच या हॉलमध्ये आलो होतो त्याला संध्याकाळी पालकमंत्री पदाची घोषणा झाली. म्हणजे आता ह्यावेळेसच्या राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टी एकदम टप्प्याटप्प्याने मिळाल्या. आमदारकी टप्प्याने मिळाली, मंत्रीपद टप्प्याने मिळालं, खातं टप्प्याने मिळालं, पालकमंत्रीपद टप्प्याने मिळालं. त्याच्यानंतर 26 जानेवारीला मी आलो, त्याच्यानंतर डीपीडीसीला आलो आणि मग चौथी भेट. एकूणच पालघर जिल्हा तसा म्हणजे कमी क्रिमिनल लोकांचा, काय बोललो मी, म्हणजे ज्याला उघड क्रिमिनल कमी लोकांचा. आणि ठाणे जिल्हा सुद्धा तसाच म्हणजे पूर्वीपेक्षा सुधारणा झाली, मुंबईमध्ये सुधारणा झाली. आता जिथकडे क्राईम नव्हता अशा ठिकाणी जास्त क्राईम वाढायला लागलाय. आता ते मी नावं सांगत नाही, म्हणजे त्या शहराचा बदनामी केल्याचा दोष माझ्यावर. एकूणच लोकप्रतिनिधी जागृत आहेत, जनता पण जागृत आहे, पत्रकार जागृत आहेत, अधिकारी वर्ग सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टू द पॉइंट काम करणार आहे. आता आपल्यामध्येच काय कमतरता आहे ती सगळ्यांनी शोधावी. मग अशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही शिपायाच्या विरुद्ध सुद्धा मला तक्रार करायची नाही, तर वरिष्ठ म्हणजे अजिबात. परंतु ज्याला समजा या वातावरणाशी समरस होता येणार नसेल तर त्याने आपली सोय करून घ्यावी, आपल्या खात्याच्या मंत्र्यांना सांगून इथून बदली करू. आणि जर इथं ऍडजस्ट होणार नसेल तर एरवी सुद्धा म्हणजे स्वतःच्या चांगल्या सोयी करता मला बदली हवी असेल तर माननीय सगळ्या मंत्री महोदयांशी माझे चांगले रिलेशन असेल, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांची निश्चितपणे सोयी करावी. सर, किती अर्ज आले, किती आज निकाली निघाले? हे बघ, आज टोटल अर्ज झाले 741 आणि ऑन द स्पॉट निकाली निघाले 36. 705 बाकी आहेत. ते सगळ्या खात्यांना 1-2 दिवसामध्येच बोडके साहेब त्यांच्याकडे सगळी माहिती देतील आणि 15 दिवसाच्या आतच मध्ये ते रिपोर्ट मागवतील. आणि जसा रिपोर्ट त्यांच्याकडे त्या अर्जदाराला तसं उत्तर पाठवतील आणि एखाद्या महिन्यानंतर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर इथं जनता दरबार होणार आहे. आता त्याच्या पलीकडे प्रत्येक तालुक्याला एक जनता दरबार होणार, म्हणजे मोखाडा, वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू, पालघर, वसई. तर वसईमध्ये तर 2 होतील, म्हणजे मतदारसंघागणिक होतील. एक होईल मूल वसई मतदारसंघामध्ये, नंतर नालासोपारा. अशा प्रकारची त्या ठिकाणी जनतेला जास्त लाभ न येता जनतेच्या जवळ जाण्याचा तो प्रयत्न आहे. सर, 24ला आपला जनता दरबार आहे ठाण्यामध्ये. हा पूर्ण ठाण्यासाठी असेल की फक्त आपल्या मतदारसंघासाठी? नाही, ठाणे जिल्ह्यासाठी आहे. म्हणजे आता तिथे ज्यांची अर्जन्सी आहे त्या लोकांनी ठाण्यात यावं, त्या जनता दरबारामध्ये निवेदनं द्यावीत. परंतु मी ठाणे जिल्ह्यातलं सुद्धा म्हणजे मुरबाडला जाईन, शहापूरला जाईन, भिवडीला जाईन, भिवडी ग्रामीणला जाईन, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पूर्व, भाईंदर, असा एकही तालुका किंवा विधानसभा मतदारसंघ राहणार नाही. आणि शेवटी माझं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी त्या ठिकाणी जर विविध म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन, ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जाऊन, जेणेकरून जनतेला त्यांची उपलब्धता होईल आणि जनतेची कामं गतीनं होतील. सर, वाढवण बंदरच्या भूमिअधिकाराचं काम सुरू आहे, मात्र मोबदला घोषित न झाल्याने शेतकरी समप्रमाणात आहे. त्या संदर्भात मीटिंग पण झाली साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतल्या, फक्त डिक्लेअर न झाल्यामुळे अजून ते समप्रमाणात आहे. बाब अशी आहे की 26 जानेवारीला मी आलो असताना वाढवण बंदरासाठी जे काम करणारे जनरल मॅनेजर हे बोडके साहेबांशी सुसंवाद करून मला भेटले आणि त्यावेळेला त्याने मला निरोप दिला की जे JNPT जे चेअरमॅन आहेत वाघ हे IAS ऑफिसर, ते मला एकूण भूमिका मांडू इच्छित आहे. त्या दिवशी मी स्पष्ट म्हटलं की ज्या ठिकाणी हा बंदर होणार आहे, वाढवण बंदर, वाढवण म्हणजे गाव दुसरं आहे, वरोर, म्हणजे वरोरच्या लोकांची म्हणते वाढवणच्या ऐवजी वरोर करा. आता ते किती शक्य आहे मला माहित नाही, परंतु जर का ज्या गावामध्ये असेल तर त्या गावाचा मान सन्मान व्हायला पाहिजे.
परंतु या गोष्टी करताना जसे सकाळी मी केलवा म्हणजे माहीमला गेलो होतो. केलवा आणि सफाल्याच्या मध्ये साधारण 1500 एकरवर एक गारमेंट पार्क येणार आहे. आता तो गारमेंट पार्क येणार आहे, पण तो मला माहित होतो रिलायन्सचा गारमेंट पार्क आहे. मी रिलायन्सच्या व्यवस्थापनाला सांगितलं की या इकडच्या लोकांना एकूण त्या गार्डन जो गारमेंट पार्क आहे तिथे नोकऱ्या तर मिळायला पाहिजेत, परंतु त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड पण वाढलं पाहिजे. त्या ठिकाणी शाळा, त्या ठिकाणी हॉस्पिटल, त्या ठिकाणी थिएटर, म्हणजे ज्या एखाद्या शहराच्या लोकांकरता गरजेच्या त्या गोष्टी तिकडे कराव्यात आणि वाढवण बंदराच्या अनुषंगाने सुद्धा त्या लोकांचं अस्तित्व कायम टिकलं पाहिजे. म्हणजे पैसे आले, पैसे उधळले आणि त्यांचं जीवन जर संपुटात येणार असेल तर मी त्यामध्ये सहमत नाही. कारण मी 2दा लँड एफेक्टेड झालेला माणूस आहे. एकदा MIDCला जागा गेल्या, नंतर सिडकोला गेल्या. आणि पैसा ही अशी बाब आहे की एकदा खिशात पडल्यानंतर दुसऱ्या कोणाचा सल्ला काय ऐकण्याची सोय नसते. तो माणूस स्वतःच्या तंद्रीत असतो आणि मग मोठ्या मोठ्या गाड्या, घोड्या, बंगले, गाड्या खर्च कर 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 आणि मग नंतर एके दिवशी संपूर्ण संपलेलं असतं. आता आमच्या नवी मुंबईत त्याकरिताच 12.5% अनुषंगानं प्लॉट मिळाले आणि मग लोकांच्या पैसा आला आणि लोकांनी मग त्या 50-50ला देऊन एकेकाकडे 50-50, 100-100 फ्लॅट आहे. एकेका म्हणजे मोठ्याच आहे. कमीत कमी 15-20 फ्लॅट